की कधीतरी काहीच नसावं बोलायला आणि ऐकायला, कधीतरी स्वतःची सवय होऊन जावी स्वतःला, कधीतरी मन या सर्व विचारातून बाहेर येतं आणि आपलंच आयुष्य आपल्याला आयुष्यात पुढे नेतं. त्यांची अपेक्षा होती का की तुम्ही बदलावं? इमोशनल अनअवेलेबल असणं आणि असं झालेलं की मला तिथे माझं एक्झिस्टन्स असं वाटलेलं की हरवत चाललंय हळूहळू, की आय स्टार्टिंग लुझिंग माय सेल्फ. मी खुश नव्हते. माझे तेव्हा टायपिंगचे क्लास होते. मी टायपिंगच्या क्लासला जाऊन रडायचे. म्हणजे आम्ही एकाच खोलीत राहायचो, पण आमच्यात कन्व्हर्सेशन नव्हतं. मी त्यांना सकाळी टिफिन बनवायला, त्याच्यानंतर रात्री त्यांच्यासोबत त्यांच्या फिलिंग शेअर करायला. म्हणजे आमच्या ह्याच्यात प्रॉब्लेम काय झालेला की एका पॉईंटला असं झालेलं की मी यार ह्यांना हे बोलू का नको, किंवा मग हे ह्याच्यावर कसे रिॲक्ट करतील, हे रागवतील का. म्हणजे भीती, मी सांगते की माझं हे जास्त भीती ही होती की माहीत नाही परत ह्यांना कधी राग येईन, परत हे घरातून निघून जातील, की त्यांना ती सवय होती की ते राग आला की फोन बंद करून निघून जायचे घरातून. मनात दाटलेला हुंदका ओठातून बाहेर फुटेना, डोळ्यातली विहीर काही केले आटेना. माहीत नाही कितीतरी वेळ मी एकटीच चालत होते, देवावर रुसले होते आणि त्यालाच जाब मागत होते. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं की मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपला चॅनल हा 1,00,000 सबस्क्रायबरपर्यंत पोचलेला आहे. तर खरंच खूप धन्यवाद तुमचे, कारण मी असं मानतो की मी फक्त इथं बसलो आहे म्हणजे मी फक्त निमित्त आहे. खरा चॅनल हा तुमचा आहे. येणारे गेस्ट आहेत, ही सामान्य लोक आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांना रिस्पॉन्स करता, इथं जो गेस्ट येतो तो त्याच्या आयुष्यात काहीतरी तो दुःख सोसून आलेला असतो किंवा त्याला कुठेतरी व्यक्त व्हायचं असतं, तर त्याच्यासाठी आलेला असतो आणि त्याच्यामधून तुम्ही त्यांना एवढं छान छान गायडन्स करताना, तर मला ते खूप छान वाटतं. कारण मला असं वाटतं की मी तर सांगेलच, पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ना ते मला अजून खूप छान वाटतं. सो हे आपलं घर आहे असं मला वाटतं की, आणि मी खूप पर्सनली कनेक्टेड आहे. खूप सर्व कमेंट्स वाचतो मी. वेळेअभावी मला कमेंट्सचा रिप्लाय देता येत नसेल, तरी चला आपण आजच्या मुद्द्याला आपण सुरुवात करूयात. आपल्याकडे गोड अशी पाहुणी आलेली आहे, तिला आपण भेटणार आहोत. तर हॅलो रक्षंदा, हाय. कशी आहेस? मस्त. वा, छान. ग्रेट ग्रेट. तर काय करते सध्या तू? सध्या मी पुण्यात सदाशिव पेठेत राहते. मी MPSCचं प्रिपरेशन करते आणि माझ्या प्रतिलिपी ॲपवर मी लेखिका म्हणून पण काम करते. माझे पण आता 1 मिलियन वाचक झालेत अरे वा. आणि त्याच्यावर बऱ्याच माझ्या फिक्शन स्टोरीज असतात. त्यानंतर मी पोएट्रीचे शोज पण करते. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मी माझ्या कविता सादर करते. त्याचे त्या आपल्या पुण्यातच कार्यक्रम होतात सध्या. अरे वा, ग्रेट ग्रेट. म्हणजे तू कवयित्री आहेस. आहे नक्कीच वा, आहे. ग्रेट ग्रेट. सो मग हे आज तू आलीस तुझी हां. स्टोरी सांगायला, तर मला सांगू शकतेस नेमकं काय स्टोरी आहे तुझ्या लाईफमध्ये? नक्कीच. म्हणजे मी आता एक कविता लिहिलेली. जेव्हा पहिलं एक असतं ना की आपलं मेजर हार्टब्रेक असतं, त्यानंतरची कविता लिहिली. त्यातल्या अशा ओळी होत्या की कधीतरी, त्या कवितेत शीर्षकच कधीतरी आहे की कधीतरी काहीच नसावं बोलायला आणि ऐकायला, कधीतरी स्वतःची सवय होऊन जावी स्वतःला. आणि त्याचा शेवट असा होता की कधीतरी मन या सर्व विचारातून बाहेर येतं आणि आपलंच आयुष्य आपल्याला आयुष्यात पुढे नेतं. की म्हणजे एक अशा खूप कमी गोष्टी असतात जे लिहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यार हे काय लिहिलंय मी, की ह्या शेवटच्या 2 लाईनमध्ये एक आयुष्याचा पूर्ण अर्थ सामावलाय. की नाही, तुम्ही किती हर्डल्स येऊ द्या, जोपर्यंत लाईफ थांबत नाही, जोपर्यंत श्वास थांबत नाही, तोपर्यंत आपलं जे आयुष्य आहे ते चालत राहणे. भले किती हर्डल्स येऊ, किती प्रॉब्लेम्स येऊ, आणि तुम्ही इव्हॉल्व्ह होत जाणार आहे. म्हणजे मी आता माझ्या इमोशन्सचा मी जास्त स्टडी करायला लागले. मी असं नाही म्हणत की मी ऑब्झर्व करते किंवा ॲनालिस्ट नाही, मी माझ्या इमोशन्सचा स्टडी करते की व्हॉट आय फेल्ट इन विच मोमेंट, किंवा माझ्याकडून काय बरोबर होतं, माझ्याकडून काय चुकतं. हे मी खूप वेळा बघितलंय बरं का, की स्त्रिया मोस्टली असतात ह्या आपल्या पार्टनरसोबत खूप म्हणजे त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतात, कारण समजून घेणारा तोच असतो. आणि ह्या भावना मी हे पण बघितले, खूप रेअर स्त्रिया असतील की ज्या स्त्रियांना त्यांच्या भावना व्यक्त करतात, पण ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो ते त्यांनाच भावना व्यक्त करतात. तुझ्या बाबतीत पण असंच काय झालेलं मी आहे का? तुम्हाला सांगते की तुम्ही जे पहिला म्हटला ना की स्त्रियांचं असं पार्टनर कोण समजून घ्यायची अपेक्षा जास्त का असते, कारण आमची कंडिशनिंग केली गेली आहे. तुम्हाला हे शिकवलंय का नाही माहित नाही, किंवा आम्हाला हे मूवीजमधून, सिरियल्समधून, किंवा आमच्या घरातही बरीच वर्ष आम्हाला हेच होतं ना की तुम्हाला एक राजकुमार येणारे सफेद घोड्यावर जो घेऊन जाणारे,
तुम्हाला मुलांना नाही तेवढं सांगितलं. मुलांना काय सांगितलं जातं की नोकरी कर, नोकरी केली नाही किंवा नोकरी मिळाली नाही तर तुला मुलगी भेटणार नाही. आम्हाला असं नव्हतं किंवा बरीच वर्ष एक ती आशा दाखवली गेलेली, स्वप्न दाखवली गेलेली. आता आपण अरेंज मॅरेजेस पाहतो की काही जे फेल होतात ते लोक ते स्वप्न जगतात खूप वर्ष की नाही एक व्यक्ती लाईफमध्ये येणार आहे आणि त्यामुळे असतं. आणि डिपेंडन्सी असते, एक इमोशनल अटॅचमेंट असते, डिपेंडन्सी असते. एक असतं की नाही काही झालं तरी ही व्यक्ती आपल्याला समजून घेईल. तोपर्यंत असं असतं ना की लाईफमध्ये आपण इव्हॉल्व्ह झालेलो असतो, फॅमिली असते किंवा फ्रेंड्स असतात. आणि आजकाल ना लोकांना म्हणजे हे पण आहे की त्यांनी निभावायपेक्षा लोकांना दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे की नाही मला माझा पार्टनर समजून घेतो. आजकाल त्या गोष्टीमुळे गोष्टी बिघडत चालल्यात. कारण म्हणजे मला असं वाटतं की जो प्रेशर सध्याच्या मॅरिड कपल्सवर आहे आपल्या आई वडिलांवर नव्हता. तो आपल्या आई वडिलांचं ना काय म्हणतात की प्री वेडिंग फोटोशूट झालंय. म्हणजे मला वाटतं त्यांच्या लग्नाचे असे सेपरेट फोटोज पण नसतील जास्त. जर पाहिलं आपल्या आई वडिलांचे, ठीक आहे आई वडिलांचे तरी भेटतील, आजी आजोबाचं मला नाही वाटत कुठला लग्नाचा फोटो वगैरे असेल. मला तर असं वाटतं ना की आपल्या आई वडिलांच्या पिरियडमध्ये त्यावेळेस प्री वेडिंग नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे त्या दोघांना समजून घ्यायलाच वेळ जात होता. त्यामुळं मला असं वाटतं की पण आत्ताच्या स्थितीला आहे ना प्री वेडिंग होईपर्यंत तर एकमेकांना त्यांनी एवढं समजून घेतलेलं असतं की पुढं जाईपर्यंत. आता तर काही लग्न 2 वर्ष, 6 महिने सुद्धा खूप झाला आजकाल लग्न टिकायला. एक दिवस म्हणजे पुण्यातच एक केस झालेली की एका दिवसात म्हणजे ते लग्न झालं आणि त्याच दिवशी हे झालेलं. आजकाल ना आता दिखावा खूप आलाय. माझं म्हणणं आहे की ते असू नसू आज प्रत्येक जण ते प्रेशर फील करतं. इव्हन जेव्हा माझी पण वेळ आली ना की जेव्हा मला ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या की नाही प्रत्येक जण ते प्रेशर फील करते की नाही परफेक्ट लाईफ, परफेक्ट कपल, निदान इंस्टाग्रामवर तरी किंवा सोशल मीडियावर कपल गोल, कपल पॉवर. आणि कंपॅरिझन वाढली आहे की आपण काय करतो, आपण नेहमी दुसऱ्याचं घर बघतो किंवा इन्स्टावरून दुसऱ्याच्या पोस्ट. यार समजा XYZ पर्सन असेल तो त्याच्या लाईफमध्ये किती खुश आहे बघा, त्याने गाडी घेतली, त्याचा पार्टनर त्याला किती जीव लावतो, त्याच्या ग्रीन फ्लॅग. आपल्याला का ते मिळत नाही. पण ना बऱ्याच वेळा आपल्याला ते कळत नाही की जे आपण जसं बघतोय ते तसं नाहीये. आपण दुसऱ्याचं घर पाहतो आणि दुसऱ्याचं घर आपल्याला सुंदर वाटतं कारण आपण ते खिडकीतून बघतो. बरोबर. आपल्याला नाही माहिती ना त्या घरात ऍक्च्युअली सीन काय की जसं आपण दिखावा करतोय तसं तोही दिखावा करत असेल. एक्झॅक्टली. सो प्रेक्षकांना मला एक सांगायचं की सोशल मीडियाची लाईफ सुद्धा म्हणजे इन जनरल आपण लाईफ जी जगतो त्याच्यापेक्षाही वर्स्ट आहे. कारण तुम्हाला माहित नाही की एखादा कंटेंट बनवणारा व्यक्ती हा त्याच्या पर्सनल लाईफमध्ये किती डिस्टर्ब आहे आणि तो इथं बसून तो हसवत असेल, तुम्हाला काहीतरी समजावत असेल, काहीतरी बोलत असेल. खूप वेगळे प्रॅक्टिकल रियालिटी, एकदम रियालिटी सांगतोय की हे खूप विभिन्न आहे. सोशल मीडियावरती आपण खूप वेगवेगळ्या रील्स पाहतो, इन्स्पिरेशनलवाल्या, हे वाल्या, ते वाल्या. आपल्याला लूपमध्ये अडकवलं जातंय की आपण जसं आपण फील करतो त्याच रील आपल्याला समोर येतात. तर मला असं वाटतंय त्याच्यामध्ये अडकायला नाही पाहिजे. प्रॅक्टिकल थोडं राहिलं पाहिजे मला असं वाटतं. ठीक आहे भावना आहेत सगळ्यांना, पण त्या भावना आहे ना इंस्टाग्राम, सोशल मीडिया आपल्याला ते वाहून घेत चाललेलं आहे. सो मला असं वाटतं की त्याच्यावरती एक पर्सनली आपल्याला कंट्रोल आणला पाहिजे. मी स्वतः ठरवलेलं आहे की दिवसातनं 1 तासच रील बघायचा. बघतो मी, आवड आहे मला, पण 1 तासच रील बघायचा, पण नंतर मी पाहत नाही. सो रक्षंदा मला सांग, तू एवढं सगळं काय अनुभवलेलं आहे तर आता आपण थोडासा त्याचा उलगडा करूयात. चालेल. की स्त्रियांच्या मनामधला जो विचार असतो आणि त्याच्यामधून त्यांची जी गुदमरण असतं त्यांचं मनातल्या मनात, तर ते कशामुळे येतं आणि कसं झालं होतं मला जरा थोडं पहिल्यापासून स्टोरी सांग. मी एक म्हणजे एक चांगल्या, मी म्हणणार नाही खूप चैनीतल्या, पण एक बऱ्यापैकी वेल सेटल्ड, म्हणजे फार म्हणायला गेलं तर सुखवस्तू कुटुंबात वाढले, लहानाचे मोठे झाले. मी घरातली मोठी मुलगी आहे, म्हणजे मी एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे मी माझ्या पप्पांच्या जास्त क्लोज होते. गोरक्षा मोहन पठारे जे प्राध्यापक होते, जे आता नाही आहेत, बट मी त्यांच्या जास्त क्लोज होते. आणि मी म्हणते की मी अतिशय लाडात वाढवली गेलेली एक होते. ठीक आहे, काय गोष्टी शिकले, काय गोष्टी शिकवल्या गेल्या. आणि कंडिशनिंग जसं आपण मुलींचं म्हणतो की एक हे पण जे आहे ना आता की तू जॉबला लाग, फायनान्शियली इंडिपेंडंट हो, हे पण कुठेतरी मला एक प्रकारे ते पेट्रियार्कीच वाटते की फायनान्शियली इंडिपेंडंट हो. का तुझ्या नवऱ्याचं तुझं नाही पटलं तर तुला हे करता येईल किंवा का तुला त्याला हे करता येईल, सपोर्ट करता येईल. हे मी कुठेतरी माझ्या घरी पण पाहिलेलं. माझ्या सासरे म्हणजे माझे पप्पा जेव्हा आजारी होते तेव्हा माझं अरेंज मॅरेज ठरवण्यात आलेलं. नातेवाईकामध्येच होतं ते. आणि खूप लवकर गोष्टी घडलेल्या. 1-1.5 महिन्याच्या आत लग्न झालेलं.
पण म्हणजे मी ही गोष्ट मला ही आत्ता वाटते, जेव्हा लग्न ठरलेलं तेव्हा मला 1-2 वेळेस अशा इंट्युशन्स आलेल्या की मी हे लग्न कॅन्सल करायला हवं किंवा मी तेव्हाच स्टेप बॅक घ्यायला हवं. मग मला असं वाटतं की मला आत्ता जे आपले व्हिडिओज पाहत असतील त्यांना सांगायचे की जर तुम्हाला असे इंट्युशन्स आले, तुम्ही एखाद्या नात्यात जाताय आणि जर तुम्हाला दिसतंय समोर की नाही यार हे थोडं चुकीचं वाटतंय किंवा थोडंसं मी इथे स्टँड घेतला पाहिजे किंवा मी इथे बोललं पाहिजे किंवा आय शुड स्टॉप दिस, तर ते करा. तुमच्या इंट्युशन्सला इग्नोर नका करू. कारण मी तेव्हा हा विचार केलेला की यार एंगेजमेंट झाली आहे, असं कसं एंगेजमेंट तोडून. बट नंतर मला असं वाटलेलं की यार एवढं पुढे येऊन मागे जाण्यापेक्षा मग तेव्हा जर मी ॲक्शन घेतली असती तर बरं झालं असतं. नाही, असं तसं म्हणण्याच्या नादात आहे ना, घरचेही त्याच विचाराचे असतात नाही का, असं कसं आता कसं तोडायचं, पाहुणे रावळे काय म्हणतील, आणि मुलगी पण तेच विचार करते लाईक नाही का की बाबा आई वडिलांना काय वाटेल. माझे तर वडील नव्हते त्यामुळे सगळं म्हणजे, आणि कसं होतं की माझे वडील पण जेव्हा आजारी होते, आपल्याकडे आजही एक आहे की मुलगी बाबा जबाबदारी असते की तिचं, म्हणजे माझे पप्पा खूप जास्त मॉडर्न विचारांचे होते. त्यांचं खूप असं होतं की की तू फायनान्शियली सेटल हो. त्यांनी त्यासाठी मला खूप सपोर्ट केलेलं, मला इथे शिक्षणाला ठेवलेलं, आणि मला माझ्या घरी मी म्हणते की खूप फ्रीडम, म्हणजे आमच्या घरात म्हणायचं तर की काय म्हणतात, फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा आहे. त्यामुळे असं नाही की मला कधी कुठल्या बंधनात अडकवलं गेलं. इव्हन मला असंही नव्हतं की तू कधी हेच कपडे घाल किंवा तेच घाल किंवा तू हे शिकच, तुला स्वयंपाक आलाच पाहिजे, असंही काही नव्हतं. मला म्हणजे एवढं इंडिपेंडंट बनवलं गेलं की नाही ठीक आहे, तू तुझे डिसिजन स्वतः घेऊ शकते. तुला काय म्हणतात तशी जास्त डिपेंडन्सीची कोणावर गरज नाहीये की बरं. मग जर एवढं तुला शिकवलेलं आहे, एवढं मॉडर्न, जर म्हणजे एवढं महापुरुषांना तुम्ही एवढं वाचलेलं आहे, एवढा प्रभाव तुमच्यावरती आहे, एवढं मॉडर्निझम आहे, तर मग काय असा प्रॉब्लेम आला की एवढं परत त्याच सिच्युएशनमध्ये गुंतत गेलीस? म्हणजे लग्नाचं का? असं झालेलं की पप्पा खूप आजारी होते. आजारी म्हणजे त्यांचा कॅन्सर जो होता तो लास्ट स्टेजला पोहोचलेला, आणि त्यांची एक इच्छा होती की मी आहे तोपर्यंत हिचं बाबा होऊन जावं. एक प्रत्येक वडिलांची जशी इच्छा असते. तर मला जे पहिलं स्थळ आलेलं त्याला त्यांनी हो बोललेले. त्याचा तिलकचा कार्यक्रम झाला आणि एका आठवड्यात पप्पाची अनफॉर्च्युनेटली डेथ झाली. मग त्यानंतर की बाबा अजून कोणी काही विषय वाढवायला नको म्हणून लवकरची तारीख निघाली, लग्न झालं. आणि असं नाही की काय म्हणतात की माझं ज्याच्याशी लग्न झाले ती व्यक्ती बाबा पूर्णपणे वाईट, असंही नाही. सुरुवातीचे काही महिने जसे प्रत्येक नात्यात जातात तसे चांगले गेले, पण मग नंतर की त्यांना त्यांचा राग सांभाळता येत नव्हता. कदाचित माझ्याकडून पण नकळतपणे काही गोष्टी अशा घडत असतील की त्यांच्या रागाला काय म्हणतात चालना मिळत असेल. त्यामुळे आत्ता मला कळते की एक आपण काय करतो, यार माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, मी तुला 10 फोन करेन दिवसातून, माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, मी तुला 10 मेसेज करेल, 20 मेसेज करेल, का माझं प्रेम आहे ना. पण आपले इमोशन झाले हे की आपलं प्रेम आहे, समोरच्यासाठी ते प्रेमच असेल कशावरून, समोरच्याला त्याचा त्रास पण होऊ शकतो की त्या माणसाकडे जबाबदारी आहे. माझ्याकडे तेव्हा काय म्हणतात, माझ्या तेव्हा ॲज सच रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या, मी जॉब नव्हते करत, माझं BEd कम्प्लीट नव्हतं. मग ह्या गोष्टी मला आत्ता कळतात की हे माझ्याकडून झालं असेल काय त्याची चुकून. त्याच्यानंतर की राग, माझं असं म्हणणं आहे की जेव्हा एक म्हणतात ना की खूप आनंदात काय म्हणतात वचन देऊ नये, खूप रागात शाप देऊ नये, ते ह्यामुळेच म्हणतात की तुम्ही इमोशन्समध्ये कधीच काही बोलू नका, कुठलाच डिसिजन घेऊ नका, कारण तो कधीच बरोबर नसतो. बरोबर. त्या इमोशनला पास आउट होऊ द्या, त्यानंतर कधी पण हे करा. त्या गोष्टी नाही सांभाळता आल्या कुठेतरी. असं नाही नव्हतं की त्यांचं कुठे बाहेर अफेअर होतं, कुठे माझं बाहेर अफेअर होतं. जस्ट की त्यांचा राग, आणि एक की सतत आपले पार्टनरला आहे तसं ॲक्सेप्ट करा, बदलायला जाऊ नका. आणि हे मेलला पण आहे फिमेलला पण आहे की तुम्ही जसं सिरियल TV-मध्ये पाहता तसा पार्टनर तुम्हाला नाही मिळणार आहे. म्हणजे त्यांची अपेक्षा होती का की तुम्ही बदलावं? बदलावं म्हणजे की थोडं राहणीमान, थोडं मेकअप, थोडं एक आर्टिफिशियल, आणि मी मटेरियलिस्टिक नाही आहे जास्त, म्हणजे की मी थोडी सिम्पल राहणीमानाकडे माझं. हो, हे एवढं मी बघितलेलं आहे बरं का, की आपली पत्नी किंवा आपला नवरा असतो साधा भोळा, त्याला त्याचं साधं राहणीमान आवडतं, त्याला स्वतःला राहायला आवडतं. हे आपला पार्टनर काय करतो, आहे पार्टनर, हक्क आहे म्हणून काय करतो, त्याला म्हणजे एवढं चेंज करायला जातो. चेंज हा माणसाच्या स्वाभाविकतेने हळूहळू चेंज होतो, बरोबर ना? नक्कीच. आणि मॉडर्न हा एकदम एका दिवसात तुम्ही कपडे घातले म्हणजे माणूस मॉडर्न नाही होत, तो विचाराने तो तिथेच असतो. सो हे मला खूप बॅड फील होतं. म्हणजे मीच सांगते, आता मी ठीक आहे, आज मी ड्रेसमध्ये आले, उद्या मी जीन्समध्ये आले म्हणजे मी मॉडर्न झाले का नाही? कपडे बदलले ना, फक्त विचार थोडी. आणि मला ही एक कन्सेप्ट तोडायची, म्हणजे जे मी स्पष्ट मानते, प्रेमात माणूस बदलत नाही.
कधीच नाही. प्रेमात वाका असं की खूप वाईट व्यक्ती आहे आणि तो खूपच चांगला व्यक्ती होईल असं नाही. हा, माणूस कधी बदलतो. तुम्ही एखाद्यासोबत 20 वर्ष 25 वर्ष जसे आपल्या आई वडिलांनी संसार केलेत तेवढे वर्ष एकमेकांसोबत राहिल्यानंतर कुठेतरी एकमेकांच्या सवयी एकमेकांना लागू शकतात अप टू सम एक्सटेंट. तेव्हा असं होत नाही की पूर्णपणे माणूस बदलतो, कारण प्रत्येक माणसाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याची एक पर्सनॅलिटी, त्याचे स्वभाव आहे, ट्रेट्स आहेत. इव्हन मी हे पण म्हणते की स्वभाव नाही बदलत माणसाचा, सवयी बदलतात किंवा आजूबाजूच्या सिच्युएशननुसार तो इव्हॉल्व्ह होतो. आता एक रागीट माणूस आहे, त्याचा राग पूर्णपणे नाहीच जाणार. राईट. तो कुठे ना कुठे त्याच्यात राहणार आहे, कारण तो त्याचा स्वभाव आहे, तो नाही जात. ओके. सो त्याच्या रागाला काहीतरी रिझन असेल जे तुम्हाला आज फील होत असेल की बाबा हा त्याचा राग का तो स्वाभाविकताच रागीट होता? स्वाभाविक, हां, स्वभावात तर होतच थोडा, पण कुठेतरी मग वागणं पण असेल किंवा काय गोष्टी मनासारख्या नाही झालं तर सवय असेल की एक आपलं लहानपणीपासून नसतं का की आपण एक काय गोष्टी माहीत असतात. तर समजा एखादी गोष्ट नाही भेटली, चिडायचं, रडायचं, नाहीतर काहीतरी भांडण तंटे करायचे. हे 3 मार्ग आपल्याकडे लहानपणी होते की काही एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ठीक आहे. म्हणजे मला तेव्हा त्रास झालेला. आणि एक असं की आजकाल रिलेशनशिप तुटण्याचा सगळ्यात मोठा मार्ग मी मानते की माणूस इमोशनली अनअवेलेबल राहतात. म्हणजे मी म्हणते की आजकाल तुम्ही रस्त्यावरून चालताना पण बघा, प्रत्येक व्यक्तीच्या हातात फोन, कानात हेडफोन. जितकं सोशल मीडिया आला आहे, जितके कनेक्टचे वेज वाढलेत, जितकं आज असं आहे की आज एका कॉलवर तुम्हाला अनलिमिटेड बॅलन्स आहे तुमचे, की तुम्ही फोन करू शकता, बोलू शकता. बट ह्या जगात एकटेपणा वाढला आहे. जितकी सोशल मीडिया आली, जितकी टेक्नॉलॉजी आली, तुम्ही आत्ताच्या आपल्या आजी आजोबाच्या वयाचे लोक आहेत, त्यांना जाऊन बोला. त्यांना वाटतो का एकटेपणा? नाही वाटत. त्यांना तर डिप्रेशन हा शब्द पण माहित नाही. ऍक्च्युली काय ना, त्यांना माहितच नाही की हे डिप्रेशन काय असतं, लोनलीनेस काय असतं. कदाचित त्यात काळात कामं पण, आणि त्यांनी काय म्हणतात स्ट्रगल पण एवढा केलाय की हा शब्दच माहित आला नाही. म्हणजे हा शब्द म्हणजे हा वर्डच आहे ना, ज्यांनी कानात टाकला ना पहिल्यांदा तेव्हापासून ते डिप्रेशन चालू झालं. ज्याला हा वर्डच माहित नाही, ज्याला डेफिनेशनच माहित नाही की बाबा डिप्रेशन असतं काय, तो सुखीच आहे. चुकीच आहे. कारण तो शब्द तुम्ही म्हटलं जरी डिप्रेशन, तुम्ही एका मिनिटासाठी का होईना तो शब्द फील करणं डिप्रेशन की ते शब्द एक ताकद असते ना मानण्यावरती सगळं की. आणि पण हे पण आहे की मी म्हणते की डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल किंवा जे पण आपले काय म्हणतात मेंटल हेल्थ आहे, ती पण तेवढं सिरियसली डिस्कस केली पाहिजे, तिच्यावर पण बोललं गेलं पाहिजे की त्याच्यावर अवेअरनेस हवा. म्हणजे सो तुम्हाला कधी तशी चर्चा झालीच नाही का की बाबा त्यांनी जर ॲग्रेसिव्ह असेल पण कधीतरी त्यांनी प्रेमाच्या गोष्टी केल्या? काय होतं आता, हा खूप छान मुद्दा आहे. माझे मिस्टर पण इम्पल्सिव्ह होते स्वभावाने, नेचरने, आणि मी पण इम्पल्सिव्ह आहे नेचरने. आणि म्हणजे मी त्यावर काम करते सध्या की मला माझं इम्पल्सिव्ह नेचर कमी करायचं आहे. आणि इम्पल्सिव्ह लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांचं प्रेम असतं ना, ते एका क्षणाला तुम्हाला इतकं प्रेम देऊ शकतात तुम्ही इमॅजिन पण केलं नसेल की भयानक प्रेम. मग इम्पल्सिव्ह लोकांचं आहे की त्यांचे प्रत्येक इमोशन तसंच आहे की त्यांचं प्रेम पण तसंच, राग पण तसाच, रडणं पण तसंच, आणि काय म्हणतात मग सगळ्याच गोष्टी त्या लेवलच्या, एक्स्ट्रीम लेवलच्या. म्हणजे प्रेम असो किंवा राग असो, कुठकाशाला स्पेसिफिक टाइम साठीच असतो, पण तो एवढा एक्स्ट्रीम असतो की मग त्याच्यामध्ये मग ते काही करू शकते. म्हणजे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. तुम्ही माझ्या मिस्टरांचं म्हटलं ना, त्यांनी कधीतरी मला मारलंही असेल, पण कधीतरी त्यांनी जेव्हा मला ताप आलाय तेव्हा माझ्या कपाळावर पट्ट्या पण पाण्याच्या हे केलेल्या आहेत की ते माझ्या जवळ येऊन रडलेत पण की यार की तुम्हाला सोडून जाऊ नको, की मी नाही राहू शकत. मग ह्या पण गोष्टी झाल्यात. मग काय म्हणतात की इम्पल्सिव्ह नेचर किंवा काय म्हणतात की स्ट्रेस हँडल नाही. आणि एक कसं असतं की त्यांनी पण कुठेतरी विचार केला असेल की माझी बायको होईल, माझी लाईफ बेटर होईल. त्यांना पण खूप वर्ष पार्टनर नव्हता किंवा एक फ्रस्ट्रेशन असतं. आता पर्सनल लाईफमधलं त्यांचं असं होतं की एज्युकेशन कम्प्लीट नाही करता आलं पूर्ण त्यांना, फॅमिली किंवा फायनान्शियल रिझनमुळे. त्यांना खूप लवकर घराची जबाबदारी घ्यावी लागली, जॉबला जावं लागलं. आणि काय होतं की अशा सिच्युएशनमध्ये जे फ्रस्ट्रेशन आहे ना, ते आपल्या पार्टनरवर निघतं. कामाच्या ठिकाणी कोणी काय बोललं, कामाच्या ठिकाणी तर बॉसला तर काय बोलू शकत नाही, मग पार्टनर. आईचं बायकोचं वाजलं, आईला काय बोलू शकत नाही, मग पार्टनर. की तेच ना की सगळ्या दुनियाचा राग काढायला पार्टनर, हे व्हाईस वर्सा आहे. असं नाही की फक्त पुरुष करतात, हे स्त्रिया पण करतात की कोणी पण पार्टनर नसून आता पंचिंग बॅग बनलाय म्हणून तर हे होत नाही ना आता. बरोबर. की लोक त्यामुळे हे होतात, वैतागतात. आता मी जेव्हा हा विचार करते की यार मी खूप स्वतः प्रयत्न करते की नाही, माझं फ्रस्ट्रेशन जे आहे पर्सनल लेवलचं, हे मला दुसऱ्या पर्सनवर नाही काढायचं. मग त्यामुळे मला ही पण भीती वाटते की जेव्हा आयुष्यात सेकंड मॅरेजचा विचार करायचा की नाही, की माझं जे फेल रिलेशन्स असतील, फेल्ड मॅरेज असेल, मला ह्याचं फ्रस्ट्रेशन माझ्या दुसऱ्या नात्यावर नाही येऊ द्यायचं. मी त्यासाठी थोडीशी प्रयत्न पूर्ण आहे की आता विचार करते बोलायच्या आधी. सो मग तुम्ही वेगळे होण्याचं रिझन काय होतं मग?
वेगळं होण्याचं म्हणजे की इमोशनल अनअवेलेबल असणं. आणि असं झालेलं की मला तिथे माझं एक्झिस्टन्स असं वाटलेलं की हरवत चालले हळूहळू, की आय स्टार्टिंग लुझिंग माय सेल्फ. मी खुश नव्हते. माझे तेव्हा टायपिंगचे क्लास होते. मी टायपिंगच्या क्लासला जाऊन रडायचे. म्हणजे आम्ही एकाच खोलीत राहायचो, पण आमच्यात कन्व्हर्सेशन नव्हतं. मी त्यांना सकाळी टिफिन बनवायला, त्याच्यानंतर रात्री त्यांच्यासोबत त्यांच्या फिलिंग शेअर करायला, इथपर्यंतच राहिलेलं. म्हणजे की कधी कधी मग ना आणि हे प्रत्येक नात्याचं होतं सर, असं नाही. आता हे नातं कुठलंही, मी म्हणते रिलेशन असू दे, नवरा बायकोचं असेल तर जास्त होतं की ते नाते ना प्रत्येक ह्याच्यातून जाणार आहे. कधीतरी ते 10/10 असणार आहे, कधीतरी 8/10 असणार आहे, कधी 0-0 पण असणार आहे. रिलेशनशिपमध्ये नात्यात प्रत्येक दिवस वेगळा असतो. मग ते नातं अशा लेवलला आलं की फक्त गरजा राहिल्या होत्या बाकी. आणि त्यात पण काय म्हणतात की तेच की तुम्ही कंट्रोल करता दुसऱ्याच्या लाईफला, की ठीक आहे तू हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत, ठीक आहे तुला आकाशात उडायचं आहे पण आकाश मी ठरवून देणार. मग माझं असं होतं की नाही, आकाश पण माझं आहे, उडायचं पण मलाच आहे, किती उडायचं ते पण मी ठरवणार. आणि एक की नाही, तुम्ही समोरच्याला स्वतःच बदलू शकत नाही, ते प्रेशर नाही टाकू शकत. म्हणजे मला असं वाटत होतं की आय एम नथिंग, मी काहीच अचीव नाही केलं आयुष्यात, मी मिळवलं नाही आहे काही. मला तेव्हा माझं BP शूट झालेला, मी 2-3दा हॉस्पिटलाइज झालेले. आणि मी काय म्हणतात की फिजिकली तो त्रास सहन केलाच, इवन मी मेंटली पण तो ट्रॉमा खूप सहन केला. मला एन्झायटीचा त्रास होता, तो वाढलेला. म्हणजे मला पॅनिक अटॅक्स येत होते. बरेच दिवस मी रात्री झोपू शकत नव्हते. म्हणजे तुम्ही एवढ्या विचारांमध्ये असायचा की लाईक तो कसा आहे, तो जर अंडरस्टँड करून घेत नाहीये किंवा तुम्ही समजवण्याचाही प्रयत्न केलाय का कधी त्यांना? केलेला. की तुम्हाला पण बोलायचं आहे, तुम्हाला पण काहीतरी मन मोकळं करायचं आहे? कारण मी बहुतांश खूप वेळा असं पाहिलेलं आहे, जी स्त्री मनातून व्यक्त होत नाही ना, ती एकतर आतमध्ये एवढी खचून जाते विचारांमध्ये, नंतर मग तिला आजार पण चालू होतो. म्हणजे PCOD म्हणा, खूप सारे शरीरावर काढलं जातं. मग ते शरीर त्याचं काहीतरी दाखवणारच ना. मी बोलायचा प्रयत्न केला, पण मग आता माझ्याकडे शब्द आहे, तेव्हा शब्द नव्हते. की आता मला काय, अच्छा हे झालं का आपल्यासोबत, की एक गॅस लाइटिंग किंवा मग ब्लेम शिफ्टिंग. मी असा वागतो कारण तू तशी वागते, तू तशी वागते म्हणून मी असा वागतो. ब्लेम गेम. माझं म्हणणं आहे की समोरच्याने चुका एक्सेप्ट केल्या पाहिजे, किंवा सॉरी तुला दाखवायसाठी म्हणून सॉरी. आणि माझं म्हणणं आहे ना, त्यात जीत हार नसते ना, त्या दोघांचं आहे. दोघं जिंकले, दोघं हरले. बरोबर. की नातं संपलं म्हणजे कुठेतरी काय म्हणतात की 50-50च असतं. आणि आत्ता म्हणजे एक मध्ये किस्सा झालेला की आमचा फॉलोआउट ह्यामुळे झालं की इमोशनल अनअवेलेबिलिटी होती. मला पण वाटलं की मी जर तशी बनवू शकत नसेल जशी त्यांना हवी आहे, तर मग मला असं वाटलं की इट्स बेटर टू गेट सेपरेटेड दॅन अजून गोष्टी बिघडणार, अजून फॅमिलीजमध्ये तणाव येणार, अजून फॅमिलीजमध्ये डिस्टर्बन्स येणार, दोन्ही फॅमिलीजमध्ये कटुता वाढणार. कारण आपल्याकडे लग्न हे फक्त 2 लोकांचं नाही, काय म्हणतात 2 कुटुंबांचं नातं आहे, आणि जोडली जातात कुटुंब. आणि ते प्रोसेस खूप पेनफुल असते, जेव्हा काय म्हणतात की पॅरेंट्सला त्रास होतो किंवा आजूबाजूच्या लोकांना हे होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते काय म्हणतात की ते पेन आहे ना, ते ज्याने फील केलं आहे ना, तो तेच समजू शकतो. म्हणजे मी म्हणते की सेपरेशन ही अशी गोष्ट आहे ना, हे लोक आनंदात करतात असं नाही. ही गोष्ट करायच्या आधी आजही कुठलीही लेडीज असेल, जेंट्स असू दे, चल असं म्हणून या गोष्टी नाही होत. ह्या गोष्टी करायच्या आधी बरोबर आहे. ही गोष्ट दोन्हीकडून होतात बरं का. मला एक पॉडकास्टच्या दरम्यान गुगल फॉर्म्सवरती लोक कनेक्ट होतात. माझं एका मुलीशी बोलणं झालं होतं, तर तिचं एका मुलासोबत प्रेम होतं, लग्न झालं, तिला एक मुलगाही झाला, पण ती त्या मुलाच्या अजून एवढं प्रेमात आहे, एवढ्या प्रमाणात त्याच्या प्रेमात आहे की ती नवऱ्याला वेळच नाही देते. किंवा ती मला असं बोलली की दादा मला खूप वाईट वाटतं की मी माझ्या नवऱ्याला वेळ नाही देऊ शकत किंवा प्रेम नाही देऊ शकत, आणि म्हणजे मी त्याला समजूनच नाही घेते. म्हटलं असं नको करू. असं असेल तर तुम्ही त्या नात्यातून बाहेर पडायला हवं, माझं स्पष्ट मत आहे. मग एवढ्या चांगल्या घरातली पोरगी, विचारही नाही करणार, एवढ्या चांगल्या घरातली पोरगी की तिचं नाव पण नाही घेऊ शकत. नाही, आता काय होतं, प्रॉब्लेम कसा आहे माहितीये का, की जिथं खूप म्हणजे सारख्याला वारकं मिळतच नाही. आणि झालंय असं ना, तो बिचाऱ्याची त्या मुलाची काही चूक नाही. आजकाल तू बघतेस नाही का की महाराष्ट्रातच एवढे प्रकरण वाढतायत, म्हणजे पुण्यातच घडलंय. अगं परवा म्हणजे पोरगा बघायला आला आणि त्याला पोह्यात विष टाकलं. मध्ये पाहिलेलं ऍक्च्युअली. म्हणजे आता एवढंच बाकी राहिले की आम्हाला पोह्यात विष देऊन मारावं. ठीक आहे, भावना ही खूप वेगळी गोष्ट आहे. पण
डायरेक्ट काटाच काढायचा हे जरा जास्तच होतंय नाही मग का? मी माझ्या एक फ्रेंडशी जेव्हा मी बोलत होते ना, हम्म. तर मी तिला तेव्हा बोलताना हे वाक्य म्हटलेले की ठीक आहे म्हटलं, जज केलं जातं की हां डिवोर्स, पण डिवोर्स घ्यायला पण करेज लागतं आणि डिवोर्स इज ऑलवेज बेटर दॅन ड्रम. हो हो खरंय खरंय. की तेच. तुम्ही त्या व्यक्तीला मारू नका, कारण त्या व्यक्तीवर खूप जणांची लाईफ डिपेंड असते. अगं काही काही स्त्रिया हा. म्हणजे माझ्याकडे अनलिमिटेड उदाहरण आहेत हा. की काही मुली डिवोर्स घेऊ शकत नाहीत, पॉसिबलच होतं की. नाहीये. म्हणजे लाईक हा. की असं समज की यार बिचारी माहेरमधनं आली हा. आणि सासरी म्हणजे एक जेल असतं आगीतून ना, फुफाट्यात. एक येरवाडा जेल वेगळं आहे हा. आणि हे जे आपलं समाजाच्या आहेच म्हणजे ना. समाजामधलं जे जेल आहे हा. हे 4 भिंती. Of course. मुलींचं आयुष्य याच्यापेक्षा वाईट काय असतं हा. बापरे, म्हणजे मी खूप बेकार ऐकलेलं आहे हे. म्हणजे मी म्हणते की मला कुठेतरी ह्या डिसिजन मध्ये म्हणजे मला इथे सांगायचं की माझ्या आईने खूप सपोर्ट केला, की तिने मागे नाही ओढलं. मग विचार करा, एक बाई जिचे मिस्टर नाही आहेत, तिच्या बॅकिंगला कोणी नाही आहे, तिच्या घरातले पण असं नव्हतं की हां की आज सोसायटी अशी की कोणी असं म्हणणार नाही की एखाद्या मुलीला की हां तुझं पटत नाही आहे, तू माहेरी आहे. जेव्हा मी पण आईला सांगायचे काही काळानंतर, तेव्हा तिचं पण असंच होतं. प्रत्येक आई हेच सांगते की जुळवून घे, ॲडजस्ट कर, तुझं एवढं मोठं लग्न लावून दिले, काय करणार आहे की हे कर. पण नंतर जेव्हा तिला कळलं की नाही हा त्रास हिच्याकडून सहनच होत नाही, तेव्हा ती आणि कुठेतरी ती माझ्यासोबत होती. ती मी म्हणेन ती माझ्या प्रत्येक हिअरिंगला, माझ्या संपूर्ण केसमध्ये माझ्यासोबत होती. सुनीता पठारे. तिच्यामुळे कदाचित मी इथपर्यंत येऊ शकले. पण नाही, प्रत्येकाला त्या मुलीला त्याच्या ह्याच्यातून सपोर्ट नाही मिळत. आणि स्टील मी सांगते, एवढं असूनही मी कधी माझ्या सासरी हे फील केलं आहे की एकटं असणं काय असतं, किंवा तरीही मी एकटं पडणं फील केलं आहे. त्यामुळे मला ते एक फिलिंग सगळ्यात घाणेरडी कोणती असते माहिती आहे का? असहाय्यता. हे जे फिलिंग आहे ना, की यू फील रेस्टलेस, यू फील हेल्पलेस, की आपण काहीच करू शकत नाही आहे. आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला सगळं दिसतंय, ही व्यक्ती इमोशनली मॅनिप्युलेट करते, आपल्याला त्रास होतोय, बट आपण काहीच करू शकत नाही. हे भयानक त्रासदायक असते ही गोष्ट. बरोबर आहे. म्हणजे एखाद्याच्या कंट्रोल सारखं राहणं म्हणजे हां. एखाद्याच्या रिमोट कंट्रोल सारखं. चावी दिलेली भावली, चावी दिलेली दिली, भावली. चला चला चला, चावी संपली, या वापस. हा, म्हणजे खरंच म्हणजे काही हां. काही ठिकाणी पुरुषांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत हे होतंय की बाबा समोरचा जसं वाघ म्हणेल तसं आपण वागतोय, आपलं व्यक्ती स्वतंत्र काय राहिलंच नाही. नाही. आणि आपण बोलतो ना, की आता मी म्हणते की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, माझ्या ह्याच्याबद्दलचे 2 दृष्टिकोन आहे, की आपण म्हणतो का होतात. आता पहिला आपण समजूया की आउट ऑफ फिजिकल अट्रॅक्शन, की बाबा तुमच्या त्या नीड्स पूर्ण होत नसतील, तुमच्या त्या फिलिंग्स नसतील हे होत रेसिप्रोकेट, त्यासाठी तुम्ही बाहेर शोधता. आणि ते आपण एक वेळ समजा म्हणू शकतो की बाबा तेच चुकीचं आहे. बट सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे माहिती आहे का? मी मानते की इमोशनल नीड्स हे जास्त इम्पॉर्टंट आहे, की कोणीतरी समजून घेणं, कोणाशी तरी बोलणं, कोणतरी ॲश्युरन्स की ठीक आहे बाबा मी आहे. आजकाल नात्यात काय तो ॲश्युरन्स कमी पडत चालला की मी आहे, तुला काही वाटलं तू माझ्याशी बोलू शकतेस, तुझे फिलिंग तू शेअर करू शकते, मी तुला जज नाही करणार, मी आहे तुझ्या. काय म्हणतात की आजकाल एका घरात राहून पण तुम्ही जर समोरच्या व्यक्तीला अश्योर करू शकत नसाल तर नाही, त्याचा काही फायदा नाही आहे. की नात्यात तेच पाहिजे ना, की विश्वास पाहिजे की हां मी मला आनंदात असू दे, मी ह्याला कॉल करू शकते, मी दुःखात असू दे, मी ह्याला सांगू शकते. की म्हणजे आमच्या ह्याच्यात प्रॉब्लेम काय झालेला की त्या पॉईंटला असं झालेलं की मी यार ह्यांना हे बोलू का नको, किंवा मग हे ह्याच्यावर कसे रिॲक्ट करतील, हे रागवतील का. म्हणजे भीती, मी सांगते की माझं हे जास्त भीती ही होती की माहीत नाही परत ह्यांना कधी राग येईन, परत हे घरातून निघून जातील, की त्यांना ती सवय होती की ते राग आला की फोन बंद करून निघून जायच्या घरातून. आणि त्या गोष्टीने मला प्रचंड त्रास झालेला. पण ठीक आहे, मी आता त्या गोष्टी काय म्हणतात की हे केल्यात की ओके, हे माझ्या लाईफचा पार्ट होता, ह्यातून मी शिकले, मला जे शिकायचं होतं. आता तुम्हाला life असं मध्ये पुढे वाटतंय का जायचं. की ॲज अ एक पुरुष म्हणून मी विचारतो तुम्हाला, तुम्हाला असं नाही का वाटत की भावना तुमच्या आहेत, तुम्हाला वाटतं तुमचंही मन मोकळं झालं पाहिजे, तो रागीटा आहे, पण त्याचा राग तो पहिल्यापासून होता का आता लग्न झाल्यानंतर आलेला आहे, किंवा 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 मे बी त्यालाही काहीतरी बोलायचं असेल किंवा व्यक्त व्हायचं असेल, असा कुठला पुरुष नसेल की बाबा हा वेळच देत नाही. हा एक खूप कॉमन प्रश्न आहे की हा वेळ देत नाहीये, तर ह्या वेळेचं काहीतरी केलं पाहिजे. हा नक्कीच. सो मग हे मला असं वाटतं की मग तुम्ही तिथं कुठंतरी चला हा आपल्या बाजूने येत नाहीये, चल आपण जरा थोडंसं ह्याच्या कलेने जाऊयात का, हा प्रयत्न होतो का? हा प्रयत्न मी केलेला की कुठेतरी समजून घेण्याचा. आणि विषय काय होतो, आता नवरा आणि बायकोचा किंवा प्रॉब्लेम काय की प्रत्येकजण हा विचार करतो की यार, आता नवऱ्याचं सांगते,
बायको समजून घेत नाही, बॉसला काय बोलू शकत नाही, मित्रांना काय सांगू शकत नाही, घरातले काय लक्ष देत नाहीत. कमीत कमी कोणी नाही समजून घेतलं तर बायको समजून घेईल. बायकोचं पण हेच आहे की कोणी नाही समजून घेतलं तर नवरा समजून घेईल. त्या ह्याच्यात की सगळे अपेक्षा लादल्या जात आहेत, त्यामुळे कुठेतरी ते कमी पडते. आणि वेळेचं जे म्हटलं ना, आता लाईफस्टाईल अशी आहे की नाही तेवढं तुम्ही आल्यावर 24 तास एकमेकांशी नाही होत बोलणं, एका घरात राहिल्यावर तर नाहीच होत. आणि रागाचा विषय असा आहे की सुरुवातीला एक आमचे भांडणं झाले ना, तर ते आमचे भांडणं सॉल्व्ह व्हायचे की हां ठीक आहे झालं, जवळ आला, सॉरी बोलला, झालं. पण मला कळलं की आधी भांडणं सॉल्व्ह का होत होते. असं नाही की आमचं नातं परफेक्ट होतं, नातं नवीन होतं. एक नात्याचा एक नवेपणा असतो. तो नवेपणा संपल्यावर पण गोष्टी हे होतात की आज ती व्यक्ती आली आहे माझ्याशी, ती मला 4 वेळेस माफी मागितली. आज लग्नाला 2-3 महिने झाले, भांडण झाले, ती 4 वेळेस माफी नाही मागणार. ती एकदा मागेल, लय तर 2दा मागेल. एका वर्षानंतर तर एकदा सॉरी बोलेल, चला अजून 2 वर्ष झाले, तुला बोलायचं तर बोल, नाही बोलायचं नको बोलू. ह्या लेवलला येतात गोष्टी. येतात, बरोबर. की जसं जसं टाइमपास होत जातो की तसं मग की लोकांचं काय होतं की एक वागण्याची पद्धत बदलते. आणि मी ते पाहिले. आणि असं की हां मी त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला किंवा त्याच्या कलाने पण गोष्टी. आणि हे पण होतं त्याने माझं खूप ऐकलेलं. असं नाही की त्याने माझ्या कुठल्या गोष्टी नाही, अगदी मी काय म्हणतो की त्याने काही मला दिलंच नाही, असं नाही. त्याने माझं काय म्हणतात की हे पण मी जर एखादी इच्छा बोलली तर ती पण पूर्ण केलेली. पण मग तेच नाही की रिलेशन म्हणजे ते नाही की फक्त एकमेकांना लक्झरी पुरवली किंवा एकमेकांच्या इच्छा पूर्ण केल्या. त्या भावनेचं काय, जर अंडरस्टँडिंगच नाहीये, तो बॉन्डच नाहीये, तो ते वाटतच नाही की बाबा ते रिलेशनशिप आहे किंवा तो एक दुसऱ्यांसाठी ज्या काही गोष्टी होतात, ज्या शेअरिंग होतं, कम्युनिकेशन होतं, तेच नाहीये. इव्हन तर ते नातंच काय. स्टार्टिंगला आमची केमिस्ट्री एवढी होती की आम्हाला खूप जण म्हणजे मला खूप जण विचारायचे की तुमचं लव्ह मॅरेज झाले का. की आमचं छान पटायचं एकमेकांसोबत. आणि आता हे जेव्हा झालं, आता मी म्हटले तसं मग डिवोर्सला मला हा प्रश्न विचारायचा, मग डिवोर्स कधी झाला तुमचा? तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, माझी हेल्थ थोडी खराब होती आणि तेव्हा लास्ट इयर MPSCचा पेपर होता. तर मी असं म्हटलेले की मला पेपरसाठी जायचं. तेव्हा थोडे वाद झाले. तर मी म्हटले की तुम्हाला जर असंच वाटतंय कंटिन्युअसली की हे बदलणं माझ्याकडून कंटिन्युअसली शक्य नाही, आपण सेपरेट होऊ, आपण वेगळे होऊ. तर त्यानंतर असं झालेलं की मी माझ्या माहेरी गेलेले. तेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं हे पण असं म्हटलेलं की मी नाही येणार वापस वगैरे, किंवा मी इथे हिच्यासोबत राहणार नाही. आणि त्यानंतर 3-4 महिने असं झालं की त्यांनी काही कॉन्टॅक्टच केला नाही. आणि त्यानंतर ॲक्च्युअल प्रोसिडिंगला सुरुवात झाली आणि आता एप्रिलमध्ये प्रोसिडिंग कंप्लीट झालेली. पण आम्ही म्युच्युअलसाठी केलेलं, मी ॲलिमनीसाठी हे नाही केलेलं. कारण मला त्यांचं हे माहिती आहे फायनान्शियली की त्यांची कंडिशन तेवढी नाही आणि मला कोणाकडून ॲलिमनी घ्यायची नव्हती की मी त्यासाठी नव्हतं हे केलं. म्हणजे तुम्ही ठरवलं होतं का ॲलिमनी वगैरे असं काहीच नाही घेणार? मला कोणावर म्हणजे मला त्यांच्यावर तसं फायनान्शियली काय म्हणतं की डिपेंड. उलट माझं असं होतं की जेव्हा मी बायको होते माझा एक हक्क होता की नाही बाबा मला हे पाहिजे. पण जेव्हा मी बायकोच नाही तर मी उलट मला असं झालं की यार माझा हक्कच नाही की मी त्या पर्सनकडून का घेऊ की ज्याच्यावर माझा हक्कच नाही. बरोबर. त्यामुळे आणि मी हे पण मानते, आय डोंट नो म्हणजे हे कॉन्ट्रोवर्शियल असेल, बट ॲलिमनी हा असा घटक आहे सर, हा चर्चा केली पाहिजे ह्यावर की जर तुम्हाला खरंच ह्याची गरज असेल नक्की घ्या. तुम्हाला ह्याची गरज आहे, तुम्ही फायनान्शियली डिपेंडंट नाही, यू हॅव किड्स, नक्की घ्या. पण जर तुम्हाला किड्स नाही आहे, तुम्ही तुमचा खर्च पेलू शकता तर नका घेऊ. का समोरच्याला खर्चात टाकायचं? मुळात कारण हे एक प्रकारे मी मानते की आता ते कुठेतरी एक्सप्लॉयटेशनकडे चाललंय. ॲलिमनी पण जसं डावरी आहे तसंच ॲलिमनी पण एक प्रकारे एक्सप्लॉयटेशनचं टूल झालंय. अर्थातच आहे. सो मग डायव्होर्स झाला तुमचा, मग त्याच्यानंतर मग कसं तुम्ही पुढे काय केलं मग? म्हणजे आमचा असं आता काही कॉन्टॅक्ट नाही. आणि ते माझ्या मावशीच्या रिलेटिव्समध्ये, म्हणजे मला हे एक छोटं सांगायचं आहे किस्सा की त्यानंतर असं झालेलं, माझ्या मावशीचं असं म्हणणं होतं की नाही आता आम्ही त्यांना लग्नात बोलवणार नाही, मला तुझ्यामुळे कॉन्टॅक्ट आलता, मला कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा. तर मी माझ्या आई थ्रू त्यांना असं सांगितलं की नाही असं करायची काहीच गरज नाही की कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा. ती लोक काही वाईट नाही आहे, आम्ही दोघं नवरा बायको होतो, आमचं नाही पटलं, आम्ही वेगळे झालो, सिम्पल. आपण गोष्टी कॉम्प्लिकेट करतो. आता असं नाही होणार ना उद्या की मी सांगते, मी माझ्या मिस्टरांसोबत माझ्या पूर्ण प्रोसिडिंगमध्ये एक शब्दही नाही बोलले. पण असं नाही होणार की कधी ते माझ्यासमोर आले तर मी त्यांना नाही बोलणार. का नाही बोलणार? आता मी उलट अशा ह्याच्यात आहे की ज्या नात्यात, ज्या बंधनात मी अडकले होते, ज्या बंधनामुळे मला घुसमट होत होती, ज्याचा त्रास, ते बंधनच नाही आहे. आता मी त्यांना हक्काने जाऊन बोलू शकते किंवा हाय हॅलो करू शकते. माझे सासू सासरे कधी मला भेटले तर मी नक्कीच त्यांच्याशी बोलेल. आणि मला त्यांचा दोघांचा काही त्रास नव्हता. मग ते दोघं, मी म्हणेन की दे वर बेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. मला नाही वाटत मला तेवढे इनलॉज कधी चांगले भेटू शकतील, इन फ्युचर पण नाही भेटणार. ज्या मेमरीज आम्ही शेअर केल्या, आम्ही कुटुंब म्हणून राहिलो आहे.
माझं असं म्हणणं आहे की कधी कोणाबद्दल राग नका धरू मनात किंवा अकस नका धरू की यार की हां यार हे कधी व्यक्ती वाईट वागली त्या गोष्टी त्या क्षणापुरत्या गोष्टी असतात, त्या रिॲक्शन असतात, त्या लाईफ टाईम घेऊन जाऊ नका. आणि काय म्हणतात की आता उलट मी असं फील करते, म्हणजे मला असं कळायचं नाही की हे सेलिब्रिटीज लोक असं कसं वागू शकतात की एकदम कॅज्युअली भेटतायत किंवा डिवोर्स नंतर पण. मग मला असं कळलं की नाही, बॅगेज त्या नात्याच असतं, पर्सनचं नसतं ना. की माणूस आपण काय म्हणतो की माणूस कुठलाच वाईट नाही. आता मला त्याची काय तक्रार आहे, त्याची जी गोष्ट तक्रार होती ती गोष्ट सॉर्ट झाली. आता मी उलट मी आता फ्री आहे, उलट मी फ्रीली बोलू शकते त्याच्याशी. का आता मी उलट मैत्रीण म्हणून आय एम ओपन टू फ्रेंडशिप विथ हिम. की आता ठीक आहे आम्ही कधी बोलत नाही किंवा काय म्हणतात की माहीत नाही आम्ही कधी बोलू भेटू ते कम्फर्टेबल असतील नसतील, पण नक्कीच जर आम्ही कधी भेटलो तर मी असं नाही की हां बाबा मी ओळखतच नाही, एका टाईमला आपलं एक नातं होतं, आपला एक संबंध होता, तर मी ती ओळख दाखवणार. किती वाईट गोष्ट आहे नाही की ज्यावेळेस आपण नात्यात असतो त्यावेळेस आपलं अजिबात पटत नाही आणि आपण दूर गेल्यानंतर म्हणजे मग दूर गेल्यानंतर त्या ना जशी एक माणसाचं नात्याची सुंदरता आपण म्हणतो ना की एक नवरा बायकोच नात्याची एक सुंदरता असते, मग एक ते खराब किंवा ते आपण बायकोला नवरा घरात असला की खटकतोच नाही का, बाहेर गेला की मग बायकोने पप्पा पण पाहिलेले नसतात ना घरात असताना. तोच विषय सगळं फॅमिलीत गोलच फिरतो. तेच की मुलींचं काय की तू मला माझ्या पप्पासारखं प्रेम करत नाही, मुलींचं काय तू मला माझ्या आईसारखं समजून घेत नाही. आपल्याला पॅरेंट पण पाहिजे. आता माझं तर सांगते, मला तर पाहिजे, कारण माझे पप्पा नाही आहे त्यामुळे मी तर उलट असंच पाहते की हां मला ह्याच्यात बाबा फादरली पण ते भेटलं पाहिजे. आणि मुलांना पण तेच असतं की कुठेतरी ते आईचं प्रेम, आईचा सपोर्ट, आणि ते नाही शक्य होत. बरोबर. मी आता उलट असं म्हणते की जर तुम्ही काय म्हणता कुठले असेल, लव्ह असेल अरेंज असेल, थोडं प्रॅक्टिकल राहा आणि एक्सपेक्टेशन्स कमी करा. काय एक्सपेक्टेशन्स ठेवायच्या स्वतःपुरत्या, मला माहिती आहे असं नाही होत, सोबत राहिल्यावर अपेक्षा वाढतातच, हे ह्युमन नेचर आहे. मग इन बिटवीन तू कविताही करायला लागलीस नंतर सो मग त्या कविता मग जरा थोड्याशा ऐकवल्यास तर बेटर आहे. येस. एक माझी कविता होती जेव्हा माझी आणि काय म्हणतात की माझ्या मिस्टरांचे थोडेसे वाद झालेले, आणि तेव्हा एक असं होतं की मी घरी माझ्या माहेरी होते, जस्ट सेकंड, आणि तेव्हा मी असे खाली एक आमच्या घराचा रस्ता आहे तिथे मी गेलेले, आणि तिथे असं पूर्ण एक तेव्हा बिल्डिंगची पूर्ण लाईट गेली होती, तर तेव्हा मी एक कविता लिहिलेली. म्हणजे त्या कवितेचं शीर्षकच असं आहे की अंधारात वाट शोधताना. आज खूप दिवसांनी बाहेर पडले तर समोर फक्त अंधार होता. नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त अंधारच. जणू हलक्याशा प्रकाशाचा मागमूसही नव्हता तिथे. त्या काळ्या कुट्ट अंधारात किरणांचा कवडसा घेत चाच पडले मीही, धडपडले काहीशे. थोडी अडथळले, थोडी ठेच काढले, थोडी ठेच काढले. नवी वाट शोधताना पाय रक्ताने माखले. मनात दाटलेला हुंदका ओठातून बाहेर फुटेना. डोळ्यातली विहीर काही केले आटेना. माहीत नाही कितीतरी वेळ मी एकटीच चालत होते. देवावर रुसले होते आणि त्यालाच जाब मागत होते. मग चालता चालता अचानक लक्षात आलं की हा रस्ता संपला पण अंधार नाही. कारण अखेर तो माझ्या मनातच होता, कुठे बाहेर नाही. छान यार, खरंच छान. मग त्याच्यात म्हणजे असे काही लाईन्स आहेत पुढे की तुझ्यातच आहे दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी, आणि तरीही तुला वाटते की तुझ्यातच आहे काहीतरी कमी. की हे की प्रत्येकाला म्हणजे हेच वाटतं की काय म्हणतात की आपल्याकडे काहीतरी नाहीये पूर्ण, एक शक्ती आहे, एक काहीतरी एनर्जी आहे, आणि मग आपणच आपल्याला कमी लेखायला लागतो. मग मी तसं थोडं मोटिवेशनल टाईप असं लिहिलेलं. ग्रेट यार, खरंच खूप छान. अजून एखादी छान आहे? नक्की. हा चॅनल आपलाच आहे, तू बिंदास तू कविता बोल, किती असतील तेवढ्या बोल, काय विषय. अरे भरपूर. एक माझी गुंतवून म्हणून कविता आहे, आणि ती अशी आहे की मी गुंतवून ठेवलंय स्वतःला. म्हणजे ह्या कवितेचं हे असं आहे की मला एक माझा फ्रेंड होता जो मला म्हटलेला की तू माझ्यात इन्वॉल्व नको होत, जास्त गुंतू नकोस माझ्यात. तर त्यावरून मी ही कविता लिहिली होती की मी गुंतवून ठेवलंय स्वतःला अगदी न हरवण्या इतकं, एखाद्या कथेत, एखाद्या पात्रात, एका वेगळ्याच जगामध्ये. आजही एखादी कथा वाचून डोळे पाणावतात. कसे काय काही लेखक मनातले दुःख लिखाणातून बाहेर आणतात. मी गुंतवून ठेवले स्वतःला एखाद्या पुस्तकात खोलवर. बाहेरचं जग नकोय मला, तिथे डोळे नेहमीच होतात ओलसर.
मी गुंतवून ठेवलंय स्वतःला एखाद्या कवितेत, एखाद्या गाण्यात, एखाद्या कलाकाराच्या अभिनयात. मी गुंतवून ठेवलंय स्वतःला स्वतःच सोबत. आपल्याच कोशात हरवून जावं, नवीन काहीतरी गवसल्यासारखं पुन्हा सापडावं स्वतःला आणि पुन्हा शोधावं एक नवीन जग, पुन्हा त्यात हरवायला आणि परत सांगावं सगळ्यांना की मी गुंतवून ठेवलंय स्वतःला. वा यार, ग्रेटच. खूप छान. म्हणजे मी काय म्हणतात की कविता मी अशा पण लिहिल्यात की मी चालत चालत रस्त्यावर एक म्हणतात ना की एक कविताचा पण एक फेज असतो की तुम्ही त्या टाईममध्ये भरपूर कविता लिहिता. की मी कोविड नंतरची काही वर्ष मी भरपूर कविता लिहिल्यात. आत्ता मी कविता ज्या लिहिते त्या मोस्टली सोशल ह्याच्यावर लिहिते. आता माझ्याकडून प्रेमावर लिहिणं होत नाही. की अच्छा, आता एखादी सोशल एखादी ऐकून दाखव. ओके, नक्कीच. आत्तामध्ये राजस्थानमध्ये केस घडली, माहीत असेल. त्याच्यानंतर आपली आत्ता पुण्यात पण घडलेली घटना एक. त्याच्यानंतर नाशिकमध्ये मालेगावला काही महिन्यापूर्वी जेव्हा मालेगावला केस घडलेली तेव्हा मी ही कविता लिहिली. मला ह्याच्या निमित्ताने बोलायचं आहे की जेव्हा पण हे लिहिते ना तेव्हा माझी अपेक्षा ही असते की की आता ही घटना नाही ऐकायला हवी किंवा आता हे कानापर्यंत नाही आलं पाहिजे की कधीतरी आम्हाला हे काल्पनिक पण वाटावं की कधीतरी बाबा हे फिक्शनल आहे. हे पण वाटावं की वुमेनचा जो अन्याय होतो किंवा जी हरॅसमेंट होती ते फिक्शनल वाटावं. आणि हे कविता मी खास करून अशा ज्या शाळकरी मुलींसोबत ज्या घटना घडतात त्याबद्दल लिहिली होती. थोडी मोठी कविता आहे. ठीक आहे ना, काय अडचण नाही. हाँ मैं वही हूँ जिसे कभी नोचा गया था, जिसका शरीर किसी ने पत्थर से कुचला दिया था. पता नहीं मेरे जैसी कहीं मिलेंगी यहाँ, इस गली शहर नाले चौराहे पे. किसी को मारा होगा, किसी को काट कर जलाया होगा, किसी का हश्र तो शायद मुझसे भी बदतर किया होगा. हाँ, दरिंदगी हुई मेरे साथ, पर चलो मैं आज़ाद तो हुई. उन हौसियों का शिकार बन मैं पूरी तरह बर्बाद तो हुई. पर यहाँ तो कई पाखरू रोज़ जलते हैं, खुद को बचाने के डर से जल जल के रोज़ मरते हैं. उन लोगों ने तो अपनी हैवानियत के इरादे पूरे किए, पर मेरे तो कई सपने अधूरे रह गए. वो बैग, वो किताबें, वो खिलौने, अब सब कुछ यही छोड़कर जाना होगा. जिन आँखों में मेरे लिए ख्वाब थे सजे, उन्हें भी अब दर्द और शर्म के साथ जीना होगा. माँ की लाडली थी मैं, पापा का सहारा बनना चाहती थी. भाई की दुलारी, सब मुश्किलों को किनारा करना चाहती थी. अभी साइकिल थामी थी इन हाथों ने, और किताबें नोटबुक भी एकदम नए थे. कुछ टॉफ़ियाँ पड़ी थी पाउच में, जो चखने रह गए थे. कितने इंतज़ार के बाद थोड़े बाल बढ़ गए थे, जो मैं 2 चोटियाँ बना रही थी. माँ के पीछे पढ़ के जली रोटियाँ बना रही थी. टीचर कहती थी मैं पढ़ाई में अव्वल हूँ, और सहेलियाँ कहती थी एकदम शरारती है तू. कुछ कविताएं रटी थी, कुछ पन्ने पढ़ने लगी थी, पर एकाएक सब खत्म हुआ. ऐसा क्यों? मेरी थमती हुई सांसों के साथ जान भी निकल रही थी. इस बर्बरता का दर्द मैं अंदर ही अंदर निगल रही थी. एक आखिरी बार माँ बाप को याद कर मैंने दम तोड़ा था. वैसे भी उन राक्षसों ने मुझे कहाँ जिंदा छोड़ा था. बहुत कुछ उमड़ रहा है मन में, पर अब मुझे रुकना होगा. ज़िंदगी को ख़त्म कर ईश्वर के पास जाना होगा. शायद मैं ही ज़्यादा मासूम थी या दुनिया ज़्यादा कायर. इस सवाल का जवाब अब मुझे उससे ही पूछना होगा. बस मैं उन गुनहगारों से पूछना चाहती हूँ कि मुझ में ऐसा क्या दिखा कि इस हद तक नीचे गिर गए. तुम्हारे घर भी तो कोई छोटी बेटी होगी ना, तो मेरे आंसू क्यों नहीं दिखाई पड़े. पर फिर मैं दुआ करूँगी कभी किसी लड़की के साथ ऐसा ना हो. आबरू खोने के डर से उसे पेट में ही मारना पड़े. कोई माँ बाप इतने मजबूर ना हो. एसिड अटैक, रेप केस, ये शब्द सुनकर अब ज़्यादा चौंक मत जाना. ये तो अब आम बात हो गई. किसी की इज्जत का सरेआम नीलाम होना, इसमें कौन सी नई बात रह गई. मेरी कहानी तो ख़त्म हुई, पर यह किस्सा अभी भी बाकी है. कई जिंदा लाशों के दर्द का हिस्सा अभी भी बाकी है. कल फिर किसी लड़की की लाश मिलेगी किसी तालाब नदी नालों में. ये तो कितनी फ़ख्र की बात है देवी की पूजा करने वालों में. पर हम उसकी उम्र और कपड़ों का पता करेंगे, वक्त, परिवार और चरित्र पर टिका करेंगे.
आखिर वो जिंदा है या मर गई, इस बात पर आउटरीच तय किया जाएगा। ज़्यादा ही गंभीर मामला हुआ तो एक कैंडल मार्च तो निकाला ही जाएगा। इस मुद्दे पे टीवी पे खूब टीआरपी बटोरा जाएगा और यह एक मामला भी महज एक पुलिस केस बनकर रह जाएगा। ऐसे शर्मनाक हादसों से ही किसी की रोज़ी रोटी चलती है, यह देखकर मैं भी अब मूक हो जाऊंगी और लगूंगी अपने माँ बाप को कोसने कि आखिर आपने मुझे क्यों जन्म दिया था। हाँ, मैं वही हूँ जिसे पत्थर से कुचला गया था। अरे यार, क्लास, खूपच छान. थँक्यू. म्हणजे मी जेव्हा ते सादर करते ना, मला ते फील होतं. मला काय म्हणतात, मी आता बोलत होते तेव्हा पण की म्हणजे मी ही अशी पहिली कविता आहे दादा की जी मला हे करताना मी अशी स्केप्टिकल होते की मी हे करू का नको करू, कारण हे खूपच रिअलिस्टिक आहे. हो. आजकाल काय म्हणतात की आर्टिस्टला तेवढं फ्रीडम नाही राहिलं की इझिली ट्रोल केलं जातं. म्हणजे की भीती वाटते की एखादी गोष्ट खूप हे असेल तर ती हे बोलावं का नाही बोलावं. तेच आहे ना, हे बघ, म्हणजे आपलं हे जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आता आपले टॉपिक्स पण एवढे हे असतात, सेन्सिटिव्ह असतात, पण ते हँडल पण तशा पद्धतीनं करता आले पाहिजे. ते तसं बोलता आलं पाहिजे. कुठल्या टॉपिकवरती कशा पद्धतीनं रिॲक्ट झालं पाहिजे आणि कसं व्यक्त झालं पाहिजे ते पण आहे. आणि शेवटी बोललं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आणि तू खूप छान पद्धतीने मांडलीस. उलट मला आवडलं की एखाद्या मुलीनी, पुरुष तर कविता करतातच, मुलं कविता करतात, बोलतात, सगळ्या गोष्टी होतात, पण सगळ्यात बेस्ट आहे की एखाद्या महिलेने कविता करणं. कारण त्या महिलेच्या शब्दात फक्त शब्द नसतात, त्या भावना असतात. आणि म्हणजे ॲज पर मी पण खूप साऱ्या कविता वाचतो, शेरो शायरी, म्हणजे मी खूप वर्ड टू वर्ड फील करतो. सो मला माहिती आहे प्रत्येक शब्दाचा पेन काय असतं. सो मला खूप छान वाटलं तू आज आलीस, एवढं छान कविता करतेस आणि आयुष्याला तू एक नव्या नजरेने पाहतेस, त्याबद्दल खूप छान वाटलं. एकदा तुझ्या पेजचं फक्त नाव सांगून दे. कोणत्या ॲप्लिकेशनवरती? प्रतिलिपी ॲपवर मी लिखाण करते. रक्षंदा पठारे नाव केलं किंवा आदिरा नाव जरी केलं तरी माझं प्रोफाईल येऊन जातं. तुम्ही तिथे मला फॉलो करू शकता, माझ्या कथा वाचू शकता आणि माझ्या कथा अशा सोशल इश्यूजवर जास्त असतात. वा, ग्रेट. खरंच तू आज आलीस, खरंच खूप थँक्यू आणि फ्युचरसाठी शुभेच्छा तुला. छान लिहित राहा. थँक्यू. येस. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रक्षंदा खरंच खूप गोड मुलगी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. एक पिरियड होता की तिला म्हणजे आपल्या लाईफकडे बघण्याचा नजरिया नव्हता ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर, पण जसं मला असं वाटतं की माणसाला हेच आहे की एका वेळेनंतर त्यांना आपलं समजतं की आयुष्यात ॲक्च्युली करायचं काय आहे आणि जग त्यांना खूप वेगळ्या पद्धतीनं दिसतं. सो खूप पॉझिटिव्ह मुलगी आहे, खूप एनर्जेटिक मुलगी आहे. मला असं वाटतं की ती फ्युचरमध्ये खूप चांगलं नाव करणार आहे. आणि आजच्या गोष्टीतून मला एक वाईट वाटलं की आपण लोकांना बदलायला जातो ना, खूप चुकीचं आहे. का, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण पहिल्यांदा पाहतो, ज्यावेळेस त्याच्या प्रेमात पडतो किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवतो, तर त्यावेळेस त्याला ॲक्सेप्टेड असतं, पण नंतर आपल्या लाईफमध्ये आल्यानंतर आपण त्याला का चेंज करतो, का चेंज करायला पाहतो. प्रत्येकाचं आयुष्य त्याला वाटलं चेंज व्हायचं तो होऊ शकतो, ज्याला नाही इट्स ओके. मला असं वाटतं की एखाद्या माणसाचं आयुष्य एका फुलपाखरासारखं असावं, स्वच्छंदीपणाने त्याने मस्त उडत राहावं. त्याला जोपर्यंत वाटतंय त्यांनी तोपर्यंत उडत राहावं. कारण तुम्हाला त्याचा गुणधर्म माहिती आहे का, फुलपाखरू उडू शकत नाही, पण त्याला कुणी सांगितलेलंच नाही की ते उडू शकत नाही, त्यामुळे ते मस्त उडत असतं. त्यामुळं जगू द्या, जगा आणि आनंदी राहा. कसा वाटला आजचा पॉडकास्ट मला नक्की सांगा. तोपर्यंत भेटत राहूया. थँक्यू सो मच.